गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार याची चर्चा होती. दोघाही बंधूंनी एकमेकांच्या घरी जाऊन भेटी देखील घेतल्या. परवा एक बैठक देखील झाली आणि त्या बैठकीला सोबत असणारे आणि या युतीमध्ये महत्त्वाची भूमिका ज्यांची आहे असे संजय राऊत सर आपल्यासोबत आहे. बऱ्यापैकी आता दिसतंय की नाशिकमधला जो तुमचा मोर्चा निघाला त्यावरनं तुमचे एकत्र येण्याबाबतचं पक्क झालंय. तर हे कुठपर्यंत पोहोचलं आहे अशी प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला निश्चित आहे. त्या संदर्भात स्वतः राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. आम्ही करत असतो. मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावरती एकत्र काम करावं असं ठरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कशी ॲग्रीमेंट्स वगैरे होतात तसं काय होत नाही. ते मनाने एकत्र येणं आधी महत्त्वाचं असतं. कार्यकर्त्यांनी एकत्र येणं महत्त्वाचं असतं. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुळात आधी भाऊ आहेत. मग लिडरशिपचा विषय आहे. दोघे स्वतंत्र नेते आहेत, पण त्यांच्या दोघांचीही जी मुळं आहेत ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडलेत. माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि शिवसेनेशी. त्या विचारात फार तफावत आहे का? तर अजिबात नाही. त्याच्यामुळे आता भविष्यामध्ये काय होतं आहे ते आपण पाहू ना. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ज्या पद्धतीनं मुंबईवरती घाला घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत किंवा मुंबईतून मराठी माणसाचं पूर्ण उच्चाटन करावं, भूमिपुत्रांना नष्ट करावं अशी जी भूमिका भाजपची पहिल्यापासून आहे ही प्रत्येक शहराच्या बाबतीत आहे. मुंबई असं म्हणत नाही. जिथे जिथे त्यांना आर्थिक लाभ दिसतो तिकडे ते भूमिपुत्रांचं उच्चाटन करतात. लढणाऱ्यांना ठेवत नाहीत. ते संघर्ष करणाऱ्यांचं ते पाय कापतात. पण आम्ही ते होऊ देणार नाही. त्यासाठीच एकत्र येण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. काँग्रेस पक्षातला मराठी बांधव असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला मराठी बांधव असेल, भारतीय जनता पक्षातला जरी तो अंधभक्त असला तरी तो मराठी बांधव असेल, पण मुख्य जे पक्ष आहेत ते शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हेच आहेत की जे ताकदीनं या संकटाशी लढू शकतील. तुम्ही असं म्हटलात की मनाने एकत्र आलेले आहेत दोन बंधू, परंतु दोन पक्ष एकत्र येत असताना त्यातल्या वाटाघाटीत साहजिकच महत्त्वाच्या असतात. मग त्या मुंबईतल्या असतील किंवा मुंबई बाहेरच्या असतील. आता चर्चा तिथपर्यंत पोहोचली आहे का? नाही, बघा, तुम्ही जर राजकीय युतीविषयी म्हणत असाल तर त्या संदर्भात स्वतः माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन निर्णय घेतील आणि तशी घोषणा करतील. पण एक आहे की महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे, ही लोकभावना आहे, ही मराठी माणसाची ज्याला आपण जनभावना म्हणतो, की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण हातात घेतलं पाहिजे, ही लोकभावना आहे. आणि उद्धवजींनी वारंवार सांगितलेलं आहे की जे महाराष्ट्राच्या किंवा लोकांच्या मनात आहे ते होईल. हे संकेत आहेत. पण मग तुमची जी परवा चर्चा झाली, बराच वेळ 2.5 तास तुमची चर्चा झाली, मग त्याबद्दल मी विचारलं की ही दोघांच्या मनोमिलनाच्या पुढे वाटाघाटीपर्यंत पोहोचली आहे. बघा, परवा जी चर्चा झाली ती चर्चा आहे की नाही मी त्याच्याविषयी काही मत व्यक्त करू शकत नाही. पण नक्कीच 2.5-3 तास आम्ही एकत्र होतो हे मात्र नक्की. आणि ती कौटुंबिक भेट होती, त्यात राजकीय चर्चा झाली असं मला वाटत नाही. दुसरं असं आहे की तुम्ही इंडिया आघाडीमध्ये आहात. तुमच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवारांची पक्ष आहे, तुमच्यासोबत काँग्रेस देखील आहे. मग या सगळ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली तर यांचं काय असा प्रश्न यामध्ये निर्माण होतो? एक लक्षात घ्या की इंडिया आघाडी निर्माण झाली ती लोकसभेसाठी झाली. महाविकास आघाडी निर्माण झाली ती विधानसभेसाठी झाली. म्हणजे प्रत्येक निवडणुकीला आघाड्या वेगळ्या वेगळ्या झाल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शक्यतो आघाड्या होत नाहीत. हे अनेक पक्ष स्थानिक जे कार्यकर्ते त्यांच्यावर सोडतात. पण जेव्हा मुंबईचा विषय येतो की मुंबई महाराष्ट्राची राजधानी, तेव्हा ती मराठी माणसाच्या हातात ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी एक वेगळं पॅटर्न राबवावं लागेल. मुंबई असेल, ठाणे असेल, त्यासाठी नक्कीच लोकांच्या मनामध्ये आहे की
शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन त्या निवडणुका लढाव्यात. पण अद्याप त्या चर्चा ज्या आहेत प्रत्यक्ष राजकीय चर्चांना सुरुवात झाली नाही. पण मला त्यात अडचणी दिसत नाही. पण असं आहे की शेवटी तुम्ही राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल की नवीन यांच्यासोबत आम्ही जातो आहोत किंवा हे आपल्यासोबत येत आहेत, तर त्यांची काय मदत, काय बोलणं झाली आहे का काँग्रेसची? मला असं वाटतं की शरद पवार साहेबांचा काय विषय तसं अडचणीचं नाही आहे. त्यांना महाराष्ट्राच्या भावना माहिती आहेत. ते स्वतःच त्यांच्या पक्षाचे हायकमांड आहेत. त्यांच्याशी आम्ही सातत्यानं चर्चा करत असतो. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व जे महाराष्ट्रातलं आहे त्यांना राज्यातल्या घडामोडींविषयी, जनभावनेविषयी पूर्ण कल्पना आहे. आणि दिल्लीतलं जे हायकमांड आहे, मग राहुलजी असतील, काँग्रेसचे अध्यक्ष असतील, मुंबई महाराष्ट्रात काय चाललं ही जशी आम्ही माहिती देतो दिली, तसं काँग्रेसचं राज्यातलं नेतृत्वही त्यांनाही माहिती देत असतं किंवा दिली असेल. विषय फक्त मुंबई महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे. आम्ही इंडिया ब्लॉक म्हणून एकत्र आहोत, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या. त्याने कोणाबरोबर युती केली असं मला दिसलं नाही. त्यांची प्रथमच युती शिवसेनेबरोबर होण्याची शक्यता आहे. कारण अजून घोषणा झाली नसल्यामुळे मी शक्यता म्हणतो. शक्यता आहे. आणि युतीचं धर्म आणि युतीचं राजकारण फार वेगळं असतं. आम्ही सातत्यानं युतीमध्ये राजकारण केलं आहे, आघाडीत केलं आहे. सन्माननीय राज ठाकरे जेव्हा शिवसेनेचे नेते होते तेव्हा त्यांनीसुद्धा ते युतीचं राजकारण जवळून अनुभवलं आहे, पाहिलं आहे. तेव्हा ते युतीमध्ये होतो भाजपाबरोबर. त्याच्यामुळे नवीन युती, नवीन आघाडी निर्माण करताना अनेक गोष्टी नव्यानं निर्माण कराव्या लागतील. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात नक्कीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार साहेबांच्या लिडरशिपखाली जो आहे, तर तो राज्यात सर्वत्र त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांना मानणारा मोठा मतदार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्र घेऊन मुंबईच्या बाहेर, मुंबईत जमलं नाही तर मुंबईमध्ये ताकद ही शिवसेनेचीच आहे. 100% ताकद ही विरोधी पक्ष म्हणाल तर शिवसेनेची आहे. भारतीय जनता पक्षाकडे एक विशिष्ट वर्ग आहे आणि पैसे आहेत आणि सत्ता आहे, म्हणून त्यांना जागा मिळतात. नाहीतर मुंबईवर पगडा मराठी माणसाचा होता आणि राहील. तो त्यांना नष्ट करायचा आहे. त्यांनी सातत्याने ते प्रयत्न सुरू केले. तो आम्हाला टिकवायचा आहे. आणि हे काम फक्त राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यावरच आपल्याला करता येईल. हे काँग्रेसलाही माहिती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही माहिती आहे. कारण महाराष्ट्रातली काँग्रेस ही मराठी माणसाचीच काँग्रेस आहे ना. राष्ट्रवादी काँग्रेस ही मराठी अस्मिता निर्माण झाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली. म्हणजे तुम्ही असे अस्पष्ट, म्हणजे प्रत्यक्ष संदेश देत आहेत की मुंबईमध्ये मनसे, शिवसेना आणि मुंबईच्या बाहेर महाविकास. मी संकेत किंवा संदेश देत नाही आहे. मी माझं मत सांगतो आहे. काँग्रेस हा काँग्रेसच आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे गड आहेत आणि त्यांना टाळून पुढे जाता येणार नाही. राज्याच्या राजकारणामध्ये नेतृत्व आहे त्यांच्याकडे अनेक जिल्ह्यात. जरी त्यात भारतीय जनता पक्षानं पळवलं असलं दबावाखाली, भीतीपोटी, तरी मूळ काँग्रेसचंच आहे किंवा शरद पवारांचं आहे. बोलणं झालंय कोणाशी, शरद पवार किंवा राहुल गांधी यांच्याशी? या सगळ्या आम्ही सातत्याने चर्चा करत असतो. बोलत खास या विषयावरच बोललं पाहिजे असं कशाला पाहिजे? तुम्हाला तेवढंच कशाला हेडलाईन पाहिजे? आम्ही बोलतच असो नेहमी सगळ्यांशी. त्यात काय, आम्हाला हेडलाईन पाहिजे नाही, पण महाराष्ट्राच्या मनातला प्रश्न आहे ना. महाराष्ट्राच्या मनातला प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी वारंवार बोललेला आहे. राज ठाकरे या विषयावर कमी बोललेले आहेत. पण मान्य आहे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांना हे मी कसं काय सांगू तुम्हाला? तुम्ही बोललात असाल त्यांच्याशी. मी जरी बोललो असेल तरी आमच्यातला संवाद आहे ना तो. आमच्यातला संवाद मी सार्वजनिक कशा करता करू? झालाय संवाद. संवाद होतच असतो. आमचे सहकारी आहेत ते. तो सार्वजनिक कशा करता करायचा? तो जेव्हा करायचा तेव्हा होईल, आता नाही होणार. अडचण कुणाला, शरद पवारांना की कोणालाही अडचण असेल असं मला वाटत नाही. मी तुम्हाला वारंवार सांगतो, जे काही चर्चा आमच्या होत असतात त्या योग्य वेळी स्वतः माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र येऊन त्याच्या संदर्भात तुमच्याशी बोलतील. दसऱ्याचा मुहूर्त पाहू ना. मी तुम्हाला आमचा मुहूर्त कशाला सांगू?
मूर्त वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत त्या, पाहू की. चला. हे होते संजय राऊत आणि त्यांनी अप्रत्यक्षरित्या का होत नाही, परंतु हे स्पष्ट केलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शी अप्रत्यक्षरित्या का होत नाही, परंतु चर्चा झालेली आहे आणि त्यात राष्ट्रवादीचा विरोध असण्याचं कारण नाही. आता काँग्रेसच्या संदर्भात अप्रत्यक्षरित्या का होत नाही, परंतु त्यांनी सांगितलं आहे की शिवसेना आणि मनसे मुंबईत आणि बाकीच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये मात्र महाविकास आघाडी एकत्र लढलेली दिसेल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.